पुणे म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आयटी हब असलेले शहर आहे। पण याच पुणे बंगळुरू महामार्गावरील नवले पूल आता महाराष्ट्रासाठी डेथ स्पॉट ठरतोय। सायंकाळची वेळ होती, कामावरून घरी परतणाऱ्यांचा रस्ता आणि त्याच वेळी साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका लोडेड ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाले। राजस्थान पासिंगच्या त्या यमदूतासारख्या ट्रकने एका क्षणात 8 पेक्षा अधिक जीवांचा बळी घेतला। ट्रक आणि कंटेनरच्या मध्ये चिरडली गेलेली कार, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली वाहने आणि त्याचबरोबर रस्त्यावरती विखुरलेले मृतदेह हा केवळ अपघात नव्हता, तर वाहतूक नियमांना आणि सुरक्षेला आव्हान देणारा एक सामूहिक हत्याकांड होता। आणि या भीषण दुर्घटनेने पुण्यासह आता संपूर्ण महाराष्ट्राला काल रात्रीपासून हादरवून टाकलेले आहे। नवले पूल परिसराच्या सुरक्षिततेवरती आता मोठे प्रश्नचिन्ह सुद्धा उभे राहिलेले आहेत। नेमकं काल रात्री नवले पुलावरती झालं काय, त्यामध्ये कोणाचा बळी गेला आणि ही संपूर्ण घटना नेमकी काय होती पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। अपघाताची भीषणता काळजाचा ठोका चुकवणारी आहे। धायरी फाटा येथील एकाच कुटुंबातील तिघांसह अवघ्या 3 वर्षाच्या मोक्षिता हेमकुमार रेड्डी या चिमुकलीचा झालेला अंत हृदय पिळवटून टाकणार आहे। कारमध्ये प्रवास करणारे स्वाती नवलकर, त्याचबरोबर शांता दाभाडे आणि दत्तात्रय दाभाडे हे तिघेही या अपघातामध्ये मृत्युमुखी पडले। एकूण 8 पेक्षा अधिक मृतदेह कार चालक धनंजय कुमार कोळी आणि सातारा जिल्ह्यातील रोहित ज्ञानेश्वर कदम यांचाही यामध्ये समावेश आहे। पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार नवले ब्रिजवरील सेल्फी पॉइंट जवळ ब्रेक फेल झालेल्या ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर कंटेनरच्या आणि ट्रकच्या कचाट्यात सापडलेली कार अक्षरशः चिरडली गेली आणि त्यानंतर या धडकेनंतर लागलेल्या आगीमुळे बचाव कार्यात एक मोठा अडथळा आला। दुर्घटनेतील 2 ट्रक चालकांची ओळख अद्यापही पटलेली नाहीये। नवले पुलावरील हा अपघातग्रस्त राजस्थान पासिंगच्या लोडेड ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने झालेला आहे, असा प्राथमिक अंदाज सध्या तरी पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। रस्त्यावर ब्रेक फेलचे लांबच लांब निशाण स्पष्टपणे सध्या दिसून येत आहेत, ज्यामुळे यंत्रणेतील बिघाडाकडे बोट दाखवले जात आहे आणि त्याचबरोबर ट्रक भरधाव वेगात असताना ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा थरार घडला। अपघातामुळे महामार्गावरती मोठे ट्रॅफिक जाम झाले आणि पोलीस, अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्याचबरोबर जखमी झालेल्या सोफिया सय्यद, रुखसाना बुरान यांच्यासह 20हून अधिक लोकांना पल्स नवले अँड ॲडव्हान्टेज हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचारासाठी दाखल देखील करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर सध्या अडकलेले मृतदेह आणि वाहनांना बाहेर काढणे हेच पोलिसांचे मुख्य कार्य चालू राहिले। या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पल्स हॉस्पिटलमध्ये 15 वर्षीय सोफिया सय्यद, रुखसाना बुरान, बिस्मिल्ला सय्यद यांच्यासह 6 जण, तर नवले हॉस्पिटलमध्ये सय्यद शालिमा सय्यद, अजमत सय्यद यांच्यासह जवळपास 7 जण उपचार घेत आहेत। त्याचबरोबर रुग्णालयाच्या आवारामध्ये मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश सुद्धा सुरू झालेला होता। एका क्षणात होत्याचे नव्हते झालेल्या कुटुंबावरती कोसळलेले हे संकट अत्यंत भयावह असं आहे। नवले ब्रिजवरती वारंवार होणाऱ्या अशा अपघातांची मालिका पाहता एक गोष्ट मात्र लक्षात येते, ते कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण आणि सिग्नल यंत्रणा बसवणे गरजेचं आहे, जी अद्यापही बसवण्यात आली नाही, अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। आणि त्याचबरोबर नवले पूल हा अपघाताचा आता हॉटस्पॉट म्हणून सुद्धा खूप प्रसिद्ध झालेला आहे आणि या अपघातात ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झालेले आहे, ज्यामुळे या दुर्घटनेमागील सत्य नेमके काय होते हे आता सखोल तपासानंतरच समोर येईल। दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती देशात सुरक्षा व्यवस्था कडक असताना सुद्धा पुण्यात झालेली ही जीवितहानी आणि त्याचबरोबर ब्रेक फेलची घटना महामार्गावरील सुरक्षिततेवरती एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते। या अपघाताने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे, नवले पूल परिसरातील तीव्र उतार आणि अवघड वळणे येथील वाहतुकीसाठी किती धोकादायक आहेत। या अपघाताला केवळ ब्रेक फेल म्हणायचे की मग महामार्ग प्रशासनाच्या दुर्लक्षाचे हे भयानक परिणाम आहेत, याचा निर्णायक तपास होणे गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं? नवले ब्रिजवरती जो अपघात झाला तो नेमका अपघात होता का?
आणि ब्रेक फेल होऊन इतका मोठा अपघात होईपर्यंत प्रशासन इतकं दुर्लक्षित कसं असू शकतं की त्या नवले ब्रिजवरती आतापर्यंत एवढे अपघात होऊन सुद्धा तिथे सिग्नल बसवण्यात आलेला नाही, ट्रॅफिक नियंत्रण होत नाही आणि पर्यायी मार्ग सुद्धा त्यातून काढला जात नाहीये। तुमचं मत कमेंट बॉक्स मधून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज।